उन्हाळ्यात बहुतेक लोक केसांना तेल लावणं बंद करतात। या ऋतूमध्ये केसांना नैसर्गिकरित्या खूप घाम येतो, त्यामुळे केसांमध्ये ओलावा सुद्धा दिसतो। परिणामी केसांना तेल लावण्याची गरज नाही असं बरेच जणांना वाटतं, पण तुमची ही सवय केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते। उन्हाळा सुरू होताच बऱ्याच जणांचा मस्तीचा मूड सुरू होतो। या सीझनमध्ये थंड आईस्क्रीम खाणं, स्विमिंगमध्ये पोहायला जाणं असे अनेक जणांना वाटतं, पण ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्या तुमच्या केसांसाठी हानिकारक ठरू शकतात। सूर्यप्रकाश, धूळ, घाम, क्लोरीनयुक्त तलावाचं पाणी किंवा खारट समुद्राचं पाणी केस आणि तुमचा स्काल्प ड्राय करू शकतं, त्यामुळे हे टाळण्यासाठी केसांना पोषण देणं आवश्यक असतं। उन्हाळ्यात केसांना तेल लावणं आवश्यक का असतं ते आता पाहूयात। स्काल्पला थंडावा देण्यासाठी तुम्ही केसांना तेल लावता, तेव्हा स्काल्पला आराम मिळतो आणि कोंड्याची समस्या सुद्धा नाहीशी होते। यासह उन्हाळ्यात तुम्ही जास्त वेळ घराबाहेर घालवता आणि तुमचे केस हानिकारक असे सूर्यकिरणांच्या संपर्कात येतात। अशा वेळी जर तुम्ही नियमित केसांना तेल लावत असाल तर तुमच्या केसांचं सूर्याच्या किरणांपासून संरक्षण होऊ शकतं। उन्हाळ्यात प्रामुख्याने उष्णता आणि आर्द्रतेमुळे केस ड्राय होऊ शकतात, त्यामुळे उन्हाळ्यात केसांना नियमितपणे तेल लावल्यास केसांना पोषण मिळण्यास मदत होते आणि केस मॉइश्चराइज सुद्धा होतात। पण उन्हाळ्यात केसांना तेल लावायचं म्हणून अगदी तुम्ही चापून चुपून केसांना तेल लावायचं नाहीये। केस सिल्की आणि हेल्दी राहण्यासाठी तुम्ही काही गोष्टी फॉलो करायला हव्यात। उन्हाळ्यात केसांना तेल लावल्याने केस चिकट होतात, त्यामुळे जास्त तेल लावणं टाळा। अंघोळीच्या 2 तास आधी तुम्ही केसांना तेल लावू शकता। जर तुम्हाला रात्रभर लावायचं असेल तर रात्री लावून झोपू शकता। उन्हाळ्यात घामामुळे केस खराब होतात, त्यामुळे आपण ते वारंवार धुतो, पण अशाने केस ड्राय होऊ शकतात आणि केसांमधील नैसर्गिक तेलही कमी होतं। त्यामुळे तेल लावल्यानंतर मॉइश्चराइज शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर तुम्ही करायला हवा। यासह उन्हाळ्यात केस हेल्दी राहण्यासाठी तेल हलके गरम करून सुद्धा तुम्ही केसांवर लावू शकता। या व्यतिरिक्त केसांना बोटांनी वर्तुळाकार गतीने मालिश करणं सुद्धा उपयोगी पडू शकतं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।